Welcome to Guruvarya of Academy. Learn everything in simple way. Let's start today's session. Guides. Hello guys, how are you? I hope you will be fine. Guys, टायटॅनिक ही मूवी बऱ्याच जणांनी पाहिली असेल किंवा ज्यांनी कोणी पाहिली नसेल त्यांनी पाहावं असं मी तुम्हाला सजेस्ट करते. इफ यू कॅन पॉसिबल प्लीज सी द मूवी टायटॅनिक. तर मी टायटॅनिक बद्दल का बरं सांगत आहे, प्रश्न पडला ना तुम्हाला? तर आज आपण 4.4 म्हणजेच द अनसिंकेबल शिप म्हणजेच न बुडणारे जहाज हा चॅप्टर पाहणार आहोत. मग न बुडणारे जहाज असते का अस्तित्वात? आपण बरेचसे जहाज पाहिले, शिडं पाहिली. जे जहाज असतात त्यांचे वेगवेगळे प्रकार असतात. मग ते प्रकार कितीही मजबूत असले, कितीही वेल डेव्हलप्ड असले, कितीही टेक्नॉलॉजीने बनलेले असले तरी सुद्धा ते बुडतात, डुबतात. मग न बुडणारे जहाज मी असा का उल्लेख करत आहे? कोणी बनवले होते तसे जहाज? तर तेच आपण आज पाहणार आहोत. तर आपण आपल्या चॅप्टरला म्हणजे द अनसिंकेबल शिप ला सुरुवात करूया. On 10th April 1912, the largest luxury ship in the world set sail from Southampton in England to New York. She was called the Titanic. The word Titanic means huge. This was her maiden voyage. That is her first voyage. She set out to cross the Atlantic Ocean and she carried more than 2,000 passengers. The Titanic was like a floating town. दिवस 10 एप्रिल 1912 ची गोष्ट आहे. 1912 मध्ये काय झालं होतं? तर जगातली सर्वात मोठ्या आलिशान जहाजाने इंग्लंडमधील साउथम्प्टन न्यूयॉर्क येथे जाण्यासाठी प्रस्थान ठेवले होते. म्हणजे साउथम्प्टन इथून ते जहाज प्रवास करत निघाली होती आणि ती न्यूयॉर्क येथे पोहोचणार होती. त्या जहाजाचे नाव होते टायटॅनिक. तर टायटॅनिक ही जी काही मूवी आहे तर ती जवळपास या जहाजावरती बनवलेली आहे. त्यामुळेच त्या मूवीचं नाव टायटॅनिक असं ठेवलं गेलं. तर टायटॅनिक या शब्दाचा काय अर्थ होतो? टायटॅनिक म्हणजे अतिविशाल, प्रचंड, महाकाय किंवा आपण त्याला अगदी प्रशस्त किंवा विस्तीर्ण देखील म्हणू शकतो. या जहाजाचा हा पहिला जलप्रवास होता. म्हणजे यापूर्वी ती जहाज कोठेही वोयाज करण्यासाठी, जलप्रवास करण्यासाठी गेली नव्हती. तिची ही पहिलीच वेळ होती जी की ती साउथम्प्टनहून न्यूयॉर्कला प्रस्थान करणार होती. आपल्याबरोबर 2000हून अधिक प्रवासी घेऊन अटलांटिक महासागर पार करण्यासाठी ते निघाले होते. टायटॅनिक जणू एक तरंगते शहर बनले होते. तर ही जी काही जहाज होती टायटॅनिक, तर ह्याची कॅपॅसिटी खूप जास्त होती. तर फक्त कॅपॅसिटी जास्त नसून त्या जहाजामध्ये आपल्याला घरांसारखे मजले पाहायला भेटणार होते आणि तशाच पद्धतीने त्याच्यामध्ये 2000हून अधिक पॅसेंजर्स हे अटलांटिक महासागर पार करण्यासाठी निघाले होते. टायटॅनिक ही जहाज जणू एक तरंगत शहर बनलं होतं. कारण इतके पॅसेंजर्स, इतक्या सगळ्या सुविधा एका जहाजामध्ये मिळत आहेत म्हणजे ते एक तरंगते शहरच झाले. नेक्स्ट पॅराग्राफ. Everyone called the Titanic the finest ship in the world. Everyone was proud of her. She was as tall as a building with 15 stories. Inside, she was like a large hotel with grand staircase, dining rooms, shops and swimming pools. सर्वजण टायटॅनिकला जगातला सर्वोत्कृष्ट जहाज म्हणून नावाजत होते. सर्वांना त्याचा अभिमान वाटत होता. एखाद्या 15 मजली इमारती एवढी त्याची उंची होती. त्याचा अंतर्भाग जणू एखाद्या प्रचंड मोठ्या हॉटेलसारखा होता. भव्य जिने, विशाल भोजनगृह, दुकाने आणि जलतरण तलावही. म्हणजे तर ही जी काही टायटॅनिक होती ती जगातली सर्वोत्कृष्ट बेस्ट जहाज म्हणून ओळखली जात होती. सर्वांना त्या जहाजांचा अभिमान वाटत होता. आपल्या जमिनीवरती जी 15 मजली इमारत असते त्यावढी त्याची उंची होती आणि त्याचा अंतर्भाग म्हणजे इंटरनली ती एखाद्या ग्रँड हॉटेल सारखी, प्रचंड मोठ्या हॉटेल सारखी होती, अलिशान हॉटेल सारखी होती की ज्यामध्ये भव्य असे जिने होते, विशाल भोजनगृह होते, दुकाने आणि स्विमिंग पूल्स देखील होती. Everyone thought that the Titanic could never sink. They called her the unsinkable ship. The ship's builder were so sure of this that they put only a few lifeboats on the ship. तर प्रत्येकाला म्हणजे सर्वांना जवळपास असं वाटत होतं की टायटॅनिक कधीच बुडणार नाही. न बुडणारे जहाज असे त्याला संबोधले जात होते.
जहाजाची बांधणी करणारा नाही त्याबद्दल एवढी खात्री होती की त्यांनी फारच थोड्या जीव संरक्षण बोटीची जहाजावर व्यवस्था केली होती. आपण एखादी गोष्ट बनवतोय तर ती गोष्ट किती कालावधी टिकेल याचा त्या कारागिरांना फारशी खात्री नसते. पण टायटॅनिकचे जे काही कारागीर होते त्यांना मात्र खूप खात्री होती की ही जहाज कधीही बुडणार नाही आणि त्यामुळेच त्यांनी खूप कमी अशा जीवन संरक्षण बोटी त्या जहाजावर ठेवल्या होत्या. The journey was very comfortable. The passengers were proud because they were traveling in the best ship in the world. They felt safe. प्रवास खूपच आरामदायी होता कारण टायटॅनिक हे जहाज अगदी अलिशान हॉटेल सारखी होती. जगातील सर्वोत्तम जहाजातून प्रवास करीत असल्याचा प्रवाशांना अभिमान वाटत होता. त्यांना सुरक्षितही वाटत होते. Then came the night of 14 April. The sky was clear and the sea was calm. Many of the passengers were asleep. Captain Smith knew that there were icebergs nearby, so he told a man to keep a watch from the top of the ship. Suddenly, at 11:40 p.m., the man saw something. He grew cold with fear. A huge iceberg stood right in the path of the Titanic. Iceberg! He yelled. मग इतकी छान आरामदायी आणि खूप सुरक्षित असा प्रवास होत असताना देखील काय बरं झालं? आणि मग काय झालं? 14 एप्रिलची रात्र आली. आकाश निरभ्र होतं. समुद्रही शांत होता. बरेचसे प्रवासी निद्राधीन झाले होते कारण ही रात्रीची वेळ होती. जवळपास कुठेतरी हिमनग आहे हे कॅप्टन स्मिथला माहित होते. त्यामुळे त्याने एका व्यक्तीला जहाजाच्या टपावरून त्याच्यावर लक्ष ठेवण्यास सांगितले होते. पण रात्री अचानक 11:40 त्या व्यक्तीला समोर काहीतरी दिसले आणि तो भीतीने गारठला. एक प्रचंड हिमनग टायटॅनिकच्या वाटेत उभा ठाकला होता. हिमनग तो जोरात ओरडला. तर कॅप्टन स्मिथ हे बहुतेक त्या मार्गाने नेहमीच ये जा करत असत किंवा त्यांना त्या मार्गाचा खूपसा अनुभव असेल. मग त्यांना माहित होतं की कुठेतरी इथे आईसबर्ग आहे म्हणजे हिमनग आहे, तर त्याच्यापासून आपल्याला सावधानीने ह्या टायटॅनिकला घेऊन जायचं आहे आणि आपला जो काही अटलांटिकचा प्रवास आहे तो पूर्ण करायचा आहे. पण त्यांना नेमकं आठवत नव्हतं की कुठे आहे तो आईसबर्ग. म्हणून त्याने एका माणसाला टायटॅनिकच्या टॉप वरती थांबवलं होतं आणि त्या माणसाला तो आईसबर्ग पाहून तो गारटला आणि तो जोराने किंचाळला आईसबर्ग म्हणून. कॅप्टन स्मिथ fought hard to steer the Titanic away from the iceberg, but the ship changed direction slowly and her side scraped the mountain of ice. A shower of ice fell on the decks and the iceberg cut holes along the ship's side. Water began to pour into the lower decks. Most passengers heard nothing and slept on. पण काय झालं? कॅप्टन स्मिथने टायटॅनिकला हिमनगापासून दूर नेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. कारण कॅप्टन स्मिथला माहित होतं कुठेतरी हिमनग आहे, पण तो नेमका कुठे आहे हे मात्र त्यांना आठवत नव्हतं. म्हणून कॅप्टन स्मिथ त्यांचे बेस्ट करत होते, त्यांची प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते. पण जहाजाने अतिशय संतपणे आपली दिशा बदलली आणि त्याची एक बाजू हिमनगाला घासली गेली. जहाजाच्या वरच्या मजल्यावर मोठा असा हिमवर्षाव झाला आणि जहाजाच्या एका संपूर्ण बाजूला हिमनग छेद देऊन गेला. खालच्या मजल्यावर जोरात पाणी आत शिरू लागले. कित्येक प्रवासी झोपेत असल्यामुळे त्यांना काहीच समजले नाही. तर घासले गेल्यामुळे त्या हिमनगाला जहाज घासल्या गेल्यामुळे तिथे त्या जहाजाला छिद्र पडले, तडे गेले आणि तिथून समुद्राचे पाणी आत शिरू लागले. पण बरेचसे प्रवासी हे निद्राधीन झाले होते, अगदी गाढ झोपेत होते. त्यामुळे त्यांना काहीच ऐकायला आलं नाही आणि ते तसेच झोपून राहिले. Captain Smith and his crew could not stop the water flooding through the ship. They knew the Titanic was in great danger. The unsinkable ship was sinking. At 12:15 a.m., Captain Smith sent urgent message on the ship radio asking for help. Help, Titanic sinking, come quickly. Then he ordered the crew to wake all the passengers up. कॅप्टन स्मिथ यांनी त्यांच्या खलाशी साथीदार जहाजामध्ये शिरणाऱ्या पाण्याचा प्रवाह रोखू शकले नाहीत. कारण समुद्राच्या पाण्याचा प्रवाह हा खूप फास्ट असतो आणि त्या प्रवाहाला रोखणं आता शक्य नव्हतं. कारण ते पाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये अगदी जलद गतीने त्या जहाजामध्ये
शिरू लागलं होतं, आत येत होतं. मग कॅप्टन स्मिथला जाणीव झाली की टायटॅनिक अतिशय मोठ्या संकटात आहे याची त्याला जाणीव झाली आणि न बुडणारे जहाज आता बुडू लागले होते. मग 12:15 कॅप्टन स्मिथने जहाजाच्या रेडिओवरून मदतीसाठी आणीबाणीचे संदेश पाठवायला सुरुवात केली. वाचवा, टायटॅनिक बुडत आहे, त्वरित या. त्यानंतर त्याने आपल्या कर्मचाऱ्यांना सर्व प्रवाशांना उठविण्याचे आदेश दिले. कॅप्टन स्मिथ यांनी त्यांचे प्रयत्न केले आणि त्यांचे प्रयत्न करण्याची क्षमता संपल्यानंतर त्यांनी आणीबाणीचे मेसेजेस पाठवायला सुरुवात केली. त्यांनी जवळपासच्या जहाजांना सांगितलं की लवकरात लवकर तुम्ही आम्हाला मदत करायला या, कारण न बुडणारी जी काही टायटॅनिक होती ती आता बुडतीये. A ship called the California was only 20 miles away, but she did not receive Titanic's message. Her radio was turned off and the radio operator was asleep. द कॅलिफोर्निया नावाचे जहाज फक्त 20 मैलावर होते, पण त्याला टायटॅनिकचा संदेश मात्र मिळाला नाही, कारण त्यांचा रेडिओ बंद होता आणि रेडिओ चालक झोपला होता. कॅलिफोर्निया ही जहाज अगदी जवळ असून देखील ती त्यांना मदत करू शकत नव्हती, कारण त्यांचा मेसेज पोहोचवण्यासाठी अनदर शिप कॉल्ड कॅलिफोर्निया heard the Titanic's call and sailed the full speed towards her. Unfortunately, Carpathia was far away and she took over 3 hours to reach the Titanic. दुसरी एक शिप होती जिचं नाव होतं कार्पॅथिया. तर ते कार्पॅथिया जहाज ही त्यांच्यापासून खूप जास्त अंतरावर होती. त्यांनी जेव्हा टायटॅनिकच्या हाका ऐकल्या ते अति जलद गतीने त्या दिशेने येण्यास निघाले, परंतु दुर्दैव असं की कार्पॅथिया खूप अंतरावर होती, त्यामुळे टायटॅनिक पाशी पोहोचण्यासाठी त्याला 3 तासापेक्षा अधिक वेळ लागला. Meanwhile, the Titanic was sinking rapidly. The crew lowered the lifeboats into the sea, but there was only enough space in the boat for a few hundred passengers. The Titanic had more than 2,000 people on board. The ship began to tilt into the sea. People began to jump from the decks into the ice-cold water. मध्यंतरी काय झालं? कार्पॅथिया जहाज येण्यासाठी तर 3 तास इतका वेळ लागणार होता, पण मध्यंतरी त्या दरम्यान टायटॅनिक अगदी जलद गतीने बुडू लागली होती, कारण पाण्याचा प्रवाह अति वेगाने त्या जहाजामध्ये शिरत होता. खलाशांनी जीवसंरक्षण बोटी समुद्रात उतरवण्यास सुरुवात केली, मात्र केवळ काहीशा प्रवाशांना नेता येईल इतकीच त्यांची क्षमता होती. टायटॅनिकवर त्यावेळी 2,000पेक्षा जास्त प्रवासी हजर होते. जहाज समुद्रात झुकायला लागले होते. लोक कठड्यांवरून खाली समुद्राच्या बर्फासारख्या थंड पाण्यात उड्या टाकू लागले, कारण लोकांकडे दुसरा पर्याय नव्हता. त्यांना माहित होतं, ज्यांना स्विमिंग येत होती, ज्यांना पोहायला येत होतं, ते समुद्रामध्ये त्या बर्फासारख्या थंड पाण्यामध्ये उड्या टाकून स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होते. विथ इट्स लाईट स्टिल शायनिंग, द टायटॅनिक स्टूड अपराइट फॉर अ फ्यू मिनिट्स. देन ॲट 2:20 AM on 15th April, she vanished into the sea. About 1,500 people drowned. Captain Smith and most of his crew went down with the ship. जहाजावरील दिवे चमकतच होते, तोवर टायटॅनिक काही मिनिटे समुद्रात ताठ उभे होते. मात्र 15 एप्रिलच्या रात्री 2:20 ते समुद्रात पूर्णपणे दिसेनासे झाले. जहाजावरचे जवळपास 1,500 लोक बुडाले. कॅप्टन स्मिथ आणि त्यांचे बरेचसे कर्मचारीही जहाजाबरोबर पाण्याखाली गेले. The Carpathia arrived at 3:40 AM. The ship's crew found the lifeboats and saved 700 people in them. They also found chairs and pieces of wood floating on the water, but almost all the people in the water had drowned or died of cold. The Carpathia was too late to save them. 3:40 कार्पॅथिया तिथे पोहोचली. जहाजाच्या कर्मचाऱ्यांनी जीव संरक्षण बोटी शोधून त्यांच्या मदतीने 700 लोकांचे प्राण वाचवले. त्यांना काही खुर्च्या आणि लाकडाचे तुकडेही पाण्यात तरंगत असलेले सापडले, पण जवळपास सर्व माणसे पाण्यात बुडून अथवा थंडीने गारठून मरण पावलेली होती. त्यांना वाचवायला कार्पॅथियाला फारच उशीर झाला होता. कार्पॅथिया ही खूप दूर अंतरावर असल्यामुळे तिला त्या लोकांना वाचवता आलं नाही आणि न बुडणारी जहाज ही काही क्षणामध्ये, अगदी काही मिनिटांमध्ये बुडून गेली. द
The sinking of the Titanic made people think harder about the safety of passengers on ships. They asked the ships carry such few lifeboats and why they turn off their radios. In 1930, it was decided that all ships must have enough room in their lifeboats to carry everyone on board. It was also decided that ships must keep their radios working every hour of the day and night. मग या टायटॅनिकच्या प्रश्नामुळे टायटॅनिकची जी काही घटना झाली, या बुडणाऱ्या टायटॅनिकने जहाजावरील प्रवाशांच्या सुरक्षिततेविषयी गंभीरपणे विचार करण्यास लोकांना भाग पडले. जहाजावर जीव संरक्षण बोटी इतक्या कमी का नेल्या होत्या आणि रेडिओ बंद कसे काय ठेवले असे प्रश्न लोक विचारू लागले. 1913 मध्ये प्रत्येक जहाजावर सर्व प्रवाशांना नेता येईल इतकी क्षमता असलेल्या जीव संरक्षण बोटीची व्यवस्था असली पाहिजे असे निश्चित केले गेले. तसेच जहाजांनी आपले रेडिओ दिवसभर आणि रात्रीच्या प्रत्येक तास चालू ठेवले पाहिजेत असेही ठरवण्यात आले. तर टायटॅनिकमुळे सर्व लोकांना जाग झाली किंवा ते जागे झाले, त्यांना जाणीव झाली की खरंच आपण समुद्राने सोयीस्कर असा प्रवास व्हावा म्हणून प्रवास करतोय खरे, पण आपल्या जीविताला, आपल्या जीवाला किती धोका आहे. तर तसे होऊ नये म्हणून लोक आता प्रश्न विचारायला लागले की जहाजावरती फक्त एवढ्याच का जीव संरक्षण बोटी होत्या, असंच का, त्यांनी रेडिओज का बंद ठेवला होता. त्यांना सर्व गोष्टीची विचारपूस करायला सुरुवात केली. तेव्हा मात्र सर्वांनी जहाजातून प्रवास करताना स्वतःच्या जीविताची खबरदारी घ्यायला सुरुवात केली. In 1985, scientists sent a submarine to look for the wreck of the Titanic. They found the ship lying in two pieces on the ocean floor at the depth around 4,000 meters, that is 13,000 feet. Later, they took photographs of wreck and brought small parts of it to the surface of the water. There are many stories of bravery on the terrible night in April 1912. In 1998, the director James Cameron made a famous film of the Titanic's maiden voyage. It is a very sad film. Almost everyone who sees the film leaves the cinema in tears. पहा, 1985 मध्ये शास्त्रज्ञांनी टायटॅनिकचे भग्नावशेष शोधण्यासाठी एक पाणबुडी पाठवली. त्यांना ते जहाज समुद्राच्या तळाशी जवळपास 4,000 मीटर म्हणजेच 1,300 फीट खोल 2 तुकडे झालेल्या अवस्थेत आढळले. त्यानंतर त्यांनी त्या सांगाड्याचे फोटो काढले आणि त्याचे काही लहान भाग पाण्याबाहेर आणले गेले. कारण शास्त्रज्ञांना त्याच्याबद्दलची उत्सुकता होती आणि त्याच्याबद्दल शोध करण्याची सर्वांनाच उत्सुकता होती, ते ईगर होते त्याला पाहण्यासाठी. म्हणून त्यांनी पाणबुडी पाठवून त्याचा शोध घेतला. पण तेव्हा मात्र टायटॅनिक 4,000 मीटर खोल इतक्या खाली ती सापडली, तेही 2 तुकडे झालेल्या भग्नावशेषामध्ये. एप्रिल 2012च्या त्या भयंकर रात्रीच्या अनेक साहसकथा प्रचलित आहेत. 1998 मध्ये दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉन यांनी टायटॅनिकच्या या पहिल्या प्रवासावर आधारित एक गाजलेला चित्रपट निर्माण केला. तो अतिशय गंभीर विषय करणारा चित्रपट आहे. तो चित्रपट पाहून बाहेर पडणाऱ्या जवळपास प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यात अश्रू असतात. तर 1912च्या भयंकर रात्रीमध्ये बऱ्याचशा साहसकथा आहेत. पण 1998 मध्ये काय झालं तर त्या साहसकथांना उजाळा दिला गेला डायरेक्टर म्हणजे दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉन यांनी. तर टायटॅनिकचा जो काही पहिला प्रवास होता तो त्यांचा आखरी प्रवास, शेवटचा प्रवास बनला गेला आणि त्याच्यावरती जेम्स कॅमेरॉन यांनी अतिशय गंभीर असा दुःखद असा चित्रपट काढला. आणि तो चित्रपट पाहणारा जो काही व्यक्ती असतो तो चित्रपटगृहातून बाहेर पडताना अगदी अश्रूंसमवेत बाहेर पडतो. तर विद्यार्थी मित्रांनो, मग तो प्रवास जहाजाचा असो, रस्त्याचा असो की हवाई प्रवास असो, प्रत्येक प्रवासामध्ये आपली स्वतःची काळजी घेणं हे गरजेचं असतं. त्यामुळे प्रवास करताना रहदारीचे नियम फॉलो करत चला, व्यवस्थितपणे सर्व नियम व अटी फॉलो करत जा, स्वतःच्या सुरक्षिततेची हमी घेत जा आणि त्यानंतरच प्रवास करायला सुरुवात करत जा. तर इथे आपला जो काही द अनसिंकेबल शिप नावाचा चॅप्टर होता, ज्यामध्ये आपल्याला खूप छान असा मेसेज भेटला की प्रवास कुठलाही असू देत स्वतःची सुरक्षा करणं हे खूप महत्त्वाचं असतं, तो आपण समजून घेतलेला आहे. आणि याचप्रमाणे जर तुम्हाला या चॅप्टरचे चिटचॅट पाहायचे असतील किंवा त्याचप्रमाणे त्याचे वर्कशॉप पाहण्यासाठी आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावे लागेल. तिथे तुम्हाला 8th स्टँडर्ड इंग्लिश या फोल्डरमध्ये सर्व व्हिडिओज
मिळतील पाहायला विसरू नका. आणि तशाच पद्धतीने यापुढील चॅप्टर्सचे किंवा यापूर्वीच्या चॅप्टर्सचे पोएम्सचे वर्कशॉप चिटचॅट आणि चिटचॅट तशाच पद्धतीने चॅप्टरचे आणि पोएमचे व्हिडिओज पाहण्यासाठी देखील तुम्हाला 8th स्टँडर्ड इंग्लिश या फोल्डरमध्ये जावे लागेल. तुम्हाला ते सर्व व्हिडिओ मिळतील, पाहायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे अपडेट भेटतील. आणि शेअर करायला विसरू नका, कारण जशी तुम्हाला मदत झाली तशी इतरांना पण होऊ द्या. थँक्यू एव्हरीवन.